नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, भारतीय लोकशाहीने आपल्याला दिलेला महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा, सरकार निवडण्याचा। तर हेच सरकार निवडण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गरज असते ती मतदान कार्डची, आणि हेच मतदान कार्ड आपल्याला मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन हे करावं लागत असतं। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की जो नवीन मतदार आहे, ज्याला आपल्याला मतदान कार्ड करता रजिस्ट्रेशन करायचं आहे, तो घरबसल्या कशा पद्धतीने मतदान कार्ड म्हणजेच वोटर आय डी करता रजिस्ट्रेशन करू शकतो, याच विषयाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, कारण येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळतील। त्यासोबतच आपल्याला जर आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती जर आमची महत्त्वाची माहिती, व्हिडिओ, GR जर हवे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन करा, आपल्याला आपल्या व्हॉट्सॲपवरती ती माहिती पाठवण्यात येईल। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये वोटर हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड करायचं आहे। अशा पद्धतीने हे ॲप दिसतं, ते आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड झाल्यानंतर हे ॲप आपण ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे ॲपचा इंटरफेस दिसतो। त्यानंतर ॲपचं डिस्क्लेमर हे आपल्याला दिसतं, हे आपण ॲग्री करायचं आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे। त्यानंतर आपण आपल्याला योग्य वाटेल ती भाषा इथे निवडू शकता। मी इंग्लिश ही भाषा निवडत आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ॲपचा इंटरफेस दिसतो। यामध्ये वोटर रजिस्ट्रेशन, रिझल्ट, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, इलेक्शन, कंप्लीट, EM अशा वेगवेगळे टॅब आपल्याला इथे दिसत आहे। तर आपण इथे आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याकरता म्हणजेच आपल्याला नवीन मतदान कार्ड काढायचं असल्यामुळे आपण वोटर रजिस्ट्रेशन जो मोबाईलच्या डाव्या बाजूला आपल्याला जो पर्याय दिसतो त्यावरती आपण क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे विविध पर्याय दिसतात, वोटर सर्व्हिसेस म्हणून, लँग्वेज सेटिंग, न्यू वोटर रजिस्ट्रेशन, हा 2 नंबरचा जो पर्याय आहे फॉर्म 6 न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म 6 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपण यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हॅलो माय नेम इज वोटर मित्र असा ऑटो जो आहे रोबोट तो आपल्याशी बोलतो। त्याच्यानंतर आपण इथे जे आपल्याला लेट स्टार्ट हे जे निळ्या अक्षरामध्ये बॉक्स दिसतोय त्यावरती आपण क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण येथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती OTP येईल, तो आपण इथे नमूद करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफायवरती आपण क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर नवीन विंडो ओपन होते। यावरती आपल्याला विचारलं जातं आर यू अप्लाइंग फॉर द वोटर ID फर्स्ट टाईम। तर यावरती पहिला पर्याय सिलेक्ट करायचा आहे, येस आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाईम, म्हणजे आपण पहिल्यांदाच वोटर ID करता रजिस्ट्रेशन करत आहोत असा याचा अर्थ होतो। त्यानंतर आपण इथे विविध पर्याय दिसतात, यामध्ये आपण आपला राज्य, जिल्हा आणि जी काही आपली विधानसभा कॉन्स्टिट्यूशन असेल ते हे पर्याय आपल्याला इथे निवडायचे आहे। तर सर्वप्रथम आपण आपलं राज्य महाराष्ट्र हे निवडायचं आहे। त्यानंतर जिल्हा, त्यानंतर जी काही आपली विधानसभा असेल ती विधानसभा आपण इथे निवडायची आहे। आपण आपली विधानसभा इथे निवडायची आहे। त्यानंतर येथे आपली डेट ऑफ बर्थ आपल्याला एंटर करायची आहे। आपण आपली जन्मतारीख टाकल्यानंतर आपल्याला आपल्या जन्मतारखेचा पुरावा जो सेल्फ अटेस्टेड कॉपी असेल, म्हणजे स्वतः सही केलेली असेल त्या पेपरवरती, त्याचा पुरावा आपल्याला अपलोड करायचा आहे।
आपण पुरावा म्हणून आपलं आधार कार्ड हे अपलोड करायचं आहे आणि त्याचा प्रिव्ह्यू आपल्याला इथे खाली दिसत असतो. त्यानंतर आपण इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला फोटो हा आपल्याला अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर आपण इथे आपलं नाव टाकायचं आहे. आपण आपले इंग्लिशमध्ये नावं टाकल्यानंतर जे हिंदी किंवा मराठीत जे नावं येतं आपोआप ते जर बरोबर असतील तर ठीक आहे, नाहीतर आपण ते नावांची दुरुस्तीही करू शकतो. त्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड नंबर हा इथे नमूद करायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर येथे नमूद करायचा आहे. आपण आपल्या रिलेटिव्हचा नंबर हा टाकू शकतो. त्यानंतर आपल्याकडे जर ईमेल आय डी उपलब्ध असेल तर ईमेल आय डी टाका किंवा नाही टाकला तरी चालून जातो. त्यानंतर आपण जर आपल्याला काही डिसेबिलिटी म्हणजेच अपंगत्व असेल तर त्याची नोंद करायची किंवा ब्लँक सोडून आपण पुढे यायचे म्हणजेच नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता इथे आपल्याला आपल्या नात्यातील म्हणजे आई वडील किंवा भाऊ यांचं वोटर आय डीचं आपल्याला इथे डिटेल्स या भरायच्या आहेत. सर्व डिटेल्स भरल्यानंतर आपण येथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला जो काही लोकल ॲड्रेस आहे तेथे आपला घर नंबर, बिल्डिंग अपार्टमेंट नंबर, स्ट्रीटचा काही ॲड्रेस असेल असा पूर्ण आपल्याला येथे ॲड्रेस हा भरायचा आणि पिनकोडही टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याचा पुरावा आपल्याला इथे जोडायचा आहे. आपण आपला इथे पूर्ण पत्ता भरल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट प्रूफ फॉर ॲड्रेस येथे अपलोड करायचं आहे. तर जे काही या लिस्टपैकी जो काही आपल्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध असेल तर तो आपण पर्याय निवडू शकता. मी इथे आधार कार्ड हा पर्याय निवडत आहे. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर आपल्याला इथे खाली त्याचा प्रिव्ह्यू दिसतो, त्यावरती आपण क्लिक करून पाहू शकता की व्यवस्थित अपलोड झालं आहे काय. त्यानंतर आपल्याला इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता यानंतर परत डिटेल्स ओपन झाले आहेत त्या आपल्याला भराव्या लागतील. यामध्ये आपल्याला आपलं स्टेट म्हणजे राज्य, जिल्हा, आपलं गाव यांची नावं आणि डेट ऑफ बर्थ या सर्व गोष्टी आपल्याला इथे भराव्या लागणार आहेत. येथे सर्व डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला डनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने एक पॉपअप ओपन होईल ज्यावरती आपण ज्या काही डिटेल्स सर्व भरल्या आहेत त्या आपल्यासमोर या ओपन होत असतात. त्यानंतर आपण इथे कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर हे ॲप्लिकेशन आपलं सबमिट होणार आहे. तर कन्फर्म केल्यानंतर हे ॲप्लिकेशन सबमिट होईल आणि आपल्याला एक टोकन आय डी हा जनरेट होणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जी काही संपूर्ण माहिती भरली आहे ती एकदा व्यवस्थितपणे तपासून पहा. काही करेक्शन असेल तर ते आपण येथे दुरुस्त करू शकता. जर आता आपण येथे जर सबमिट केलं आणि काही दुरुस्ती करायची असेल तर याकरता आपल्याला खूप मोठी प्रोसेस करावी लागते. त्याकरता आपण येथील जे काही आहे ती आपली पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. आपल्याला आपल्या सर्व डिटेल्सची खात्री झाल्यानंतर आपण येथे सबमिट करायचं म्हणजेच कन्फर्म म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक टोकन आय डी हा जनरेट होईल. आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की इथे जो काही ॲप्लिकेशन आय डी म्हणजेच रेफरन्स आय डी हा तयार झाला आहे. तर आपण याची नोंद करून ठेवायची आहे म्हणजे आपल्याला याचं ट्रॅकिंग हे करता येणार आहे. त्यानंतर आपण जे काही असेल तर ते आपण इथे सर्च करू शकतो की आपण आपल्या याच्यावरती कुठपर्यंत स्टेटस आला आहे. तर या स्टेटसचा आपण यापूर्वी व्हिडिओ बनवला आहे की ज्यामध्ये आपण स्टेटस बघू शकतो. याकरता आपल्याला
NVSP.in या वेबसाईटवरती जाऊन ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये आपण आपलं स्टेटस चेक करू शकतो, तेही आपण एकदा बघून घेऊया. अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये जायचं आहे. NVSP.in ही वेबसाईटवरती टाकून क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होते. यामध्ये आपण सर्वात खाली आल्यानंतर ट्रॅक ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि येथे आपलं राज्य आपण निवडायचं आहे आणि येथे जो काही आपला रेफरन्स आय डी तयार झाला होता तो येथे एंटर करायचा आहे. रेफरन्स आय डी टाकल्यानंतर आपल्याला ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने आपलं ॲप्लिकेशनचं काय झालं हे समोर येईल. त्यामध्ये आपल्याला 3 पर्याय दिसतात. BOLP अपॉइंटेड, फील्ड व्हेरिफिकेशन, ॲक्सेप्टेड, रिजेक्टेड. अशा पद्धतीने हे स्टेटस बदलत जाईल. याकरता 8 ते 10 दिवसाचा कालावधी हा लागू शकतो. तर मित्रांनो, आज आपण बघितलं आहे की आपण आपल्या मोबाईलवरनं नवीन मतदान कार्ड हे कशा पद्धतीने काढू शकतो, काढल्यानंतर त्याचं ट्रॅक कसं करायचं आणि मतदान कार्ड काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे. तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.